झी 24 तास एक पाऊल पुढे। शरद पवार असं म्हणतात की जसं उल्हासनगर शरद पवार असं म्हणतात की जसं उल्हासनगरमध्ये बांधकाम लिगलाइज केलंय, कारण सर्वसामान्य माणसं पैसे भरतात आणि प्रश्न असा आहे की हे किती काळ चालू राहणार आहे? प्रत्येक वेळेला अनधिकृत बांधकामं बांधली जाणार, त्याच्यानंतर हे सगळं सरकारला कळणार आणि मग त्या लोकांना आपण त्यांनी पैसे भरलेले आहेत वाईट वाटतंच, स्वाभाविक आहे। मग तसं असेल ना, मग तो आदर्शाचा पण विषय बंद करून टाका ना। तिकडे कशाला मुख्यमंत्र्यांना बाहेर काढलं तुम्ही, राजीनामा द्यायला सांगितला, इतक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कशाला कारवाई केली? आदर्शाचा विषय बंद करून टाका, तेही लिगलाइज करा, दंड आकारा त्यांच्याकडनं। कशाला आदर्श चालू आहे? मग अशा बिल्डिंग बांधताना हे कंट्रोल, हे महानगरपालिका, तिथले नगरसेवक, तिथले आमदार यांनी पाहिलं पाहिजे ना। आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई नाही आणि खालचे कोणतरी अधिकारी सस्पेंड करत बसायचे आणि बातमी बंद करून टाकायची। आता जी कन्स्ट्रक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे, याला तुमचा पाठिंबा आहे का यालाही तुमचा विरोध आहे? नाही, अर्थातच तोडली पाहिजे ती। म्हणजे जे अधिकृतपणे राहत आहेत, ज्यांनी अधिकृतपणे इमारती बांधल्या आहेत, ज्यांनी अधिकृतपणे पैसे दिलेले आहेत, त्या सर्व नागरिकांना या संपूर्ण शहरामध्ये जगण्याचा त्रास होतोय आणि हे अनधिकृत इमारती बांधतायत, ज्यांनी त्याच्यामध्ये पैसे भरून अधिकृतरित्या पैसे भरून जे राहत आहेत त्यांना तुम्ही सबस्टिट्यूट जागा द्या। पण तुम्ही या ज्यांनी इमारती बांधलेल्या आहेत त्या बिल्डर, नगरसेवक, आमदारांवरती तुम्ही कारवाई केलीच पाहिजे, त्या इमारतींवरती तुम्ही कारवाई केलीच पाहिजे। प्रत्येक वेळेला मानवतावादी दृष्टिकोन आणि त्याच्यामधनं शहरांचा विचका करून ठेवायचा। सर, आपल्याला असं वाटत की पॉलिटिकल विलची कमी आहे पॉलिटिकल पार्टीमध्ये आणि फक्त वोट बँकसाठी अर्थातच चालू आहे। जितेंद्र आव्हाडांनी पण जसं सांगितलं की मी पाठिंबा देणार असा इलिगल। ठीक आहे, पण मी आता सांगितलं, मला असं वाटतं मी सगळं सांगितलं। हो, विलचीच कमी आहे, प्रॉब्लेम तोच आहे। मुंब्रा प्रकरणात महापालिकेच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, जी मागणी होती की महापालिकेचे आयुक्त आहेत। प्रश्न असा आहे, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, कळलं का? या आयुक्त, नगरसेवक या सगळ्यांवरतीच कारवाई व्हायला पाहिजे ना। आपण प्रत्येक वेळेला महानगरपालिकेचे अधिकारी का बघतोय? नगरसेवक, आमदार आणि इतर जे लोक आहेत यांना का नाही पाहत आपण? पोलीस पण आले काही, यांच्यावरती कुठचीच कारवाई नाही। आत्ता पण ज्यावेळेला महानगरपालिका कारवाई करत होती त्यावेळेला राजकीय हस्तक्षेपानेच ते थांबलं ना प्रकरण। म्हणजे मोठं काय ठरतं? राजकीय हस्तक्षेप। मग ज्यांचा राजकीय हस्तक्षेप आहे त्यांच्यावरती का नाही कारवाई? आणि या प्रत्येक सगळ्या ठिकाणी ज्या अनधिकृत झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत याच्यामुळेच उभ्या राहिल्या आहेत। हेच नगरसेवक, आमदार आणून भरवतात तिकडे लोक एका रात्रीमध्ये, ते सगळं बंद करून टाकतात ती जागा आणि मग ती एसआरएच्या नावाखाली डेव्हलप करायची नंतर। पण तुम्ही जे म्हणालात की आता ठाणे किंवा मुंब्रातलं जे उदाहरण दिलं की एक अल्टरनेटिव्ह जागेचा पर्याय देऊन तिथे या लोकांना शिफ्ट, तुम्हाला असं वाटतं की नागरिक ही जी आताची जी तुम्ही एक भूमिका मांडली आहे, एक पर्याय देऊन शिफ्ट करण्याची, त्याला लोक याकडे? म्हणूनच मी सांगतो ना, मी आता एक जनरल तुमच्या समोर थॉट मांडला। कदाचित असं नसेल की तिकडेच बांधा, तुम्ही तिकडेच बांधा, पण पहिल्यांदा ज्यांनी या अनधिकृत इमारती बांधल्या त्यांना पाठिंबा देणारे आणि बांधणारे यांच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे। ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सगळं थोतांड आहे। पण लोकप्रतिनिधी त्यांच्या पोझिशनचा वापर करून दबाव आणतात। उदाहरणार्थ रमेश पाटील यांचा एक 5 मजली मॉल बनतोय, ज्याचं मी तुम्हाला सांगितलं ना, मला असं वाटतं तुम्ही काय तेच बोलताय रे। जर त्यांनी अनधिकृत गोष्ट केली असेल तर ती पाडली गेलीच पाहिजे। इतकं स्पष्ट सांगितल्यानंतर काय विषय परतोच येतो? तुमच्या पक्षाचा आमदार असू देत, माझ्या पक्षाचा असेल नाही तर कुठच्याही पक्षाचा असेल, एकदा एक गोष्ट शुद्ध मराठीमध्ये सांगितल्यानंतर परत तेच काय विचारून घेत आहे? ठीक आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।